होईल, जिथे जिथे नंबर जाईल तिथे जल्लोष पाहायला मिळेल. तर अशा परिस्थितीमध्ये आपण जितकं फास्ट होईल तेवढं फास्ट आपण हा वितरण सोहळा, बक्षीस वितरण सोहळा करूया. चला राजेंद्रजी काजले सरांचा सन्मान करूया. मी विनंती करतोय आयोजकांना की आपण सन्मान करा. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग पनवेल तालुक्याला एकत्र आणण्याचं काम केलंय. 108 वाड्या पनवेल तालुक्यामध्ये आणि त्यामध्ये सर्व दिग्गज खेळाडू या स्पर्धेमध्ये पाहायला मिळाले आणि आज त्या सर्वांचं इथे खेळ पाहायला मिळाला. स्वागत केलं जात आहे. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. मी विनंती करतो आमचे प्रवीण पवार सर या, आपण आपला सन्मान इथे केला जाईल त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. आज ज्यांचं पंचाचं काम पाहायला मिळालं ते आमचे रघु सर असतील, त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. लेदरमध्ये खूप ठिकाणी आपण त्यांना पंचांच्या भूमिकेत पाहत असतो आणि त्यांचा इथे सन्मान आपण करतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया. बघा, गेले 6 दिवस आपल्या लेखणीनं गुणलेखिकेच्या भूमिकेमधून ज्यांनी स्पर्धा कव्हर केली ते आमची प्रज्वल पाटील या, आपण प्रज्वल पाटील त्यांचा आपण सन्मान करतोय. चला त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण. चला लाईनशीर मी विनंती करतोय 5 संघ सुपर 5 मध्ये जे खेळलेले संघ, चला लाईव्ह मध्ये आपण तिथे उभं राहूया. चला या, चला अजय, विजय, त्यानंतर हिरामन, चला चला प्रत्येकाने या. त्यानंतर पुढचा सन्मान आपण करूया या स्पर्धेच्या माध्यमातून. केपी साऊंड सर्व्हिस, सर्व मंडप डेकोरेटर्स कमलाकर पाटील आणि त्यांचे साथीदार हर्ष आहेत, त्याला विनंती हर्ष या, आपण डीजे सिस्टीम त्यांचा इथे सन्मान आपण करतोय. मयूर या, या चला लगेच, मयूर आणि हर्ष. चला आपण त्यांचा सन्मान करतोय. त्यानंतर पुढचा सन्मान करूया आपण. या स्पर्धेला गेले 6 दिवस लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हरेज केली जाते. सायप्रीत लाईव्ह त्यांची पूर्ण टीम, त्यांचं स्वागत. मी विनंती करतोय चंदू वाघमारे, अनिकेत वाघमारे या, आपला सन्मान इथे स्वीकारा आपण. संपूर्ण 6 दिवस ज्यांच्या आवाजातून संपूर्ण या 108 वाड्यामध्ये आपण पाहिली आणि खरोखरच अतिशय चांगलं त्याने आम्हाला या आयोजनासाठी वेळ दिलाय, ते आमचे शेखर पाटील सरांचा या ठिकाणी हेतुचित सन्मान या ठिकाणी केला जातो. मित्रांनो बघा, आदिवासी समाजासाठी त्यांनी अत्यंत चांगली भूमिका निभावली आणि 6 दिवस त्यांनी या ठिकाणी वेळेवर उपस्थिती दाखवून सर्व लोकांची मनं मंत्रमुग्ध केलेली आहेत आणि अतिशय चांगला आवाज सातत्याने आपण त्याचा पाहत असतो. त्यांचा या ठिकाणी हेतुचित सन्मान या ठिकाणी केला जातो. तुमचं पुन्हा एकदा या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग कमिटीच्या वतीनं मनपूर्वक आभार.
अतिशय चांगला आवाज 6 दिवस पोचवला आणि खरोखरच 6 दिवस या ठिकाणी बोलणं इतकी सोपी गोष्ट नव्हती, ती त्यांनी करून दाखवली. मलाही 2 दिवस समालोचन करायचं होतं, परंतु आवाजामध्ये बदल झाला, त्या कारणाने मी समालोचन केलं नाही. आणि पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनापासून मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि लगेचच आपण मुख्य बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया. त्यानंतर मी अक्षयजी पाटील यांना विनंती करतो, आपण या. अक्षयजी पाटील, आपला सुद्धा इथे सन्मान केला जाईल, त्याचा आपण स्वीकार करा. मी यशवंतजी पाटील यांना विनंती करतो, आपण या. यशवंतजी पाटील, आपला सुद्धा सन्मान केला जाईल, त्याचा स्वीकार करा. बक्षीस वितरण आणि बऱ्याचशा टुर्नामेंटमध्ये अगदी जर विचार केला तर खूप गर्दी कमी असते, परंतु इथे जर बघितलं ना, आज पूर्ण जिथे नजर टाकावी तिथे प्रेक्षक, आणि या प्रेक्षकांनी सांगितलंय की स्पर्धा किती लोकप्रिय आहे आणि लोकप्रिय झाली. त्याचं जिवंत उदाहरण आज पाहायला मिळालं. आमच्या आयोजकांचं मेहनतीचं चीज सुद्धा झालंय आणि त्यांना सुद्धा अगदी त्या स्पर्धेला त्यांनी मेहनत जी घेतली त्या मेहनतीमधून आज त्यांना यश मिळत आहे. त्यानंतर आमचे साहिलजी शिनारे यांना विनंती असेल, आपण या. आपला सुद्धा सन्मान केला जातोय, त्याचा आपण स्वीकार करा. त्यानंतर असेल मेगा फायनलच्या सामन्याचा सामनावीर. 6 चेंडू 26 धावा, गोलंदाजीमध्ये 1 सफलता. नाव आहे मिस्टर अजय नाईक. चला या अजय. ती मगाशी ऍक्शन केली ती भारी होती, पण नाही, संघ कोणताही जिंकू दे, परंतु विजय हा आदिवासी प्रीमियर लीगचा होणार आहे, हे लक्षात घ्या. चला आपण मॅन ऑफ द मॅच अनंत पारधी साहेबांना विनंती करतोय, आपण या. आपल्या शुभ हस्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅच. अजय नाईक याला दिलं जाईल अंतिम मेगा फायनलच्या सामन्याचा हा सामनावीर. वेलपेड अजय. चला त्यानंतर चला आपण बघा, एक सूचना आहे आणि या गोष्टीकडे प्रत्येकाने लक्ष द्या. बघा, एक सूचना आहे महत्वाची. गेल्या वर्षी पर्व पहिलं होतं, पहिल्या पर्वामध्ये सुद्धा आपण ही स्पर्धा आपण यशस्वी केली. आमची कमिटी होती, त्या कमिटीनं खूप मेहनत घेतली. यंदा सुद्धा त्या कमिटीनं खूप मेहनत घेऊन ही स्पर्धा यशस्वी केली. पर्व 2 मैदानाची उपलब्धता, त्यानंतर बऱ्याचशा गोष्टी पाहायला मिळाल्या. मॅचेस होतील नाही होते हा प्रश्न होता. त्यानंतर मग ऑप्शन झाला, बऱ्याचशा गोष्टी झाल्या. त्यानंतर मग आयोजकांसाठी ही सूचना आयोजकांकडून मी देतोय, मी बोलतोय असं नाही, आयोजकांनी सांगितले ते मी आपल्यापर्यंत पोहोचवतोय.
बघा त्यानंतर खूप कमेंट आल्या, त्यानंतर आयोजकांवर टीका झाल्या, बऱ्याचशा गोष्टी घडल्या गेल्या आणि मोस्टली आपले खेळणारे खेळाडू असतील. आणि अशा वेळेला आहे ना, मी म्हणेन आयोजन करणं हे खाऊ काम नाही आहे. आज या कमिटीने 108 वाड्यांना एकत्र आणलंय. आज मी 10 गावची लीग करतो, शिरडोन पळसपे पंचकृषी आम्ही लीग करतो आणि किती मेहनत घ्यावी लागते हे प्रत्येक आयोजकाला माहिती असतं. आणि त्यासाठी मग जर विचार केला ना, हे करतायत त्यांना तुम्ही सपोर्ट करणं महत्त्वाचं आहे. ट्रोल करणं हा तुमचं काम नाही आहे. तुम्ही खेळा, तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही सांगा, ते तुम्हाला पुरवतील. परंतु जर अशा गोष्टी घडत असतील तर मग ती स्पर्धा कुठेतरी स्थगित होते, थांबली जाते. मग यासाठी आमच्या कमिटीने आम्हाला सांगितलंय की जी स्पर्धा आहे, बघा ही जी स्पर्धा आहे 108 वाड्या, त्यामध्ये कोणताही संघ असू दे, कोणताही गाव असू दे, त्या गावातील खेळाडू असतील किंवा अजून कोणी खेळाडू असतील किंवा तुमचे ग्रुप्स असतील, त्या ग्रुपनी जर हे आयोजन घ्यायचं असेल, तुम्हाला जर करायचं असेल तर पुढच्या वर्षी तुम्ही स्वइच्छेने तुम्ही करू शकता. आणि दिवाळीच्या आधी, जी दिवाळी येईल त्या दिवाळीच्या आधी तुम्ही हे आमच्या या कमिटीपर्यंत पोहोचवायचं आहे का आम्ही आयोजन करणार आहोत. आयोजकांपर्यंत आपण दिवाळीपर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे. लक्षात घ्या, कोणताही संघ असू दे, कुणीही खेळाडू असू देत किंवा कोणतेही गाव असू दे, त्या प्रत्येकानं जर तुम्हाला आयोजन करायचं असेल तर तुम्ही ते आयोजन करू शकता अशी कमिटीने आम्हाला सांगितलंय. फक्त त्यांच्यापर्यंत ती सूचना तुम्ही पोहोचवा आणि दिवाळीपर्यंत वाट पाहिली जाईल आणि त्यानंतर मग जी कमिटी आहे तो निर्णय घेईल, तो तुम्हाला तो मान्य करावा लागेल, हे आपण लक्षात घ्या. चला त्यानंतर आपण वैयक्तिक पारितोषिक द्यायला सुरुवात करूया. आणि बघा, आदिवासी पनवेल प्रीमियर लीग त्यासाठी जी कोर कमिटी आपण म्हणतो, ती कमिटी असोसिएशन ती आपल्याला तयार करायची आहे. मग त्यासाठी बघा, आपल्याला जी डेट असेल, मीटिंगचं टायमिंग, स्थळ काय असेल हे तुम्हाला ग्रुपवर सांगितलं जाईल. परंतु अगदी प्रत्येकाने लक्षात घ्या, चांगला प्लॅटफॉर्म आहे. मी खरंच सांगतो, आज मी बऱ्याच ठिकाणी असतो, जातो, बऱ्याच ठिकाणी अशा गोष्टी फार कमी पाहायला मिळत आहेत. आणि कधी कधी पाहिलं ना, एक वर्ष लीग होते, दुसऱ्या वर्षी बंद होते, या गोष्टी होतात कारण या अशाच कारणामुळं. परंतु ही लीग जर तुम्ही चालू ठेवली ना, तुमच्यामधून बरेचसे चांगले खेळाडू रायगड टेनिस क्रिकेटमध्ये येतील, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, त्याकडे प्रत्येकाने लक्ष द्या. आपण चला जाऊया, आपण वैयक्तिक पारितोषिक यांच्याकडे आपण जाऊया. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक स्पर्धेमधील बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट, टोटल 260 खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळलेत आणि 260 प्लेअर मधून ज्याचा परफॉर्मन्स फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये, मग फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये 5 टीममध्ये फिल्डिंग डिपार्टमेंटमध्ये धावा वाचवल्या असतील, झेल असतील, चांगला खेळ त्याने केला असेल, त्याला ते पारितोषिक दिलं जाईल. पारितोषिक देण्यासाठी विनंती करूया आपण सन्माननीय मी रामदादांना विनंती करतो, आपण या. जी सायकल तुम्ही पाहता आम्हाला दिली गेली आहे आमची कलम गुरंग आणि सोनू गुरंग. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट आणि सायकल आम्हाला दिली आहे ते आमच्या तेजसदादा मात्रे, बामणडोंगरी यांच्या माध्यमातून दिलेली स्पोर्ट्स सायकल. नाव आहे त्या खेळाडूचं अक्षय 11 कल्ले संघाचा आणि खेळाडूचं नाव आहे आदिनाथ जाधव. पूर्ण त्याचा परफॉर्मन्स आणि त्या परफॉर्मन्सवर
दिलेलं हे पारितोषिक पाहायला मिळत आहे. कारण आमची कमिटी, त्या कमिटीनं कुणावर अन्याय केलेला नाही आहे. सर्वांसाठी त्यांनी एक चांगल्या पद्धतीनं या साऱ्या गोष्टी निवडून ठेवल्यात. चला, रामदादा नाईक, आमचे नारायणजी चौधरी सर असतील, त्यानंतर आमचे दिनेश दादा असतील, कृष्णा वाघे असतील, त्यानंतर आमचे बाळाराम दादा असतील. बस फिल्डर ऑफ द टुर्नामेंट बायसिकल, आणि त्यानंतर उत्कृष्ट ट्रॉफी हे होते आदिनाथ जाधव, बस फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. त्यानंतर बघा उत्कृष्ट गोलंदाज, आणि त्या गोलंदाजीमध्ये रेसमध्ये होते 3 खेळाडू. तिघजण होते बघा. मग 3 षटकं, त्यामध्ये 6 विकेट, 24 धावा खर्च केल्या. आदेश वाघमारे, आदिनाथ जाधव 3 ओव्हर 25 रन 6 विकेट. आणि त्यानंतर जो खेळाडू ठरलाय 6 विकेट 22 धावा त्यानं खर्च केल्यात, नाव आहे धामोली टीमचे महेश वाघ. कारण सेम विकेट आहेत, परंतु रन्स कमी खर्च कुणी केल्या त्याच्या आधारावर हे आपण उत्कृष्ट गोलंदाज देतोय. आमचे खजिनदार दिनेश दादा वाघमारे यांच्या शुभास्ते आपण देतोय हे पारितोषिक. सुभाषजी नाईक साहेब सरपंच आणि त्यांच्या माध्यमातून दिलेली ही बायसिकल आणि ट्रॉफी दिली जाईल. नाव आहे महेश. महेश काय म्हणणार? एकंदरीत उत्कृष्ट गोलंदाजे पारितोषिक मिळत आहे, कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. मंगेश दादांनी मला संधी दिली, त्यांचा आभार. आणि एकंदरीत आता मी म्हणेन तुझ्या कारकिर्दीमधील हे पारितोषिक किती आहे? ही सायकल माझी दुसरी सायकल. पुढच्या वर्षी काय प्रयत्न राहतील स्पर्धेमध्ये? आणखी प्रयत्न तर चांगलेच करू. यस, कॉंग्रॅच्युलेशन. अगदी उत्कृष्ट गोलंदाज आणि नाव आहे महेश. पुढचा फलंदाज अगदी उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. प्रत्येकाचं आपण विवरण सांगूया. रेसमध्ये होते 4 खेळाडू, त्यामध्ये मग 21 बॉल 56 धावा 3 विकेट, टोटल पॉइंट 71. नाव आहे गुरुनाथ लोभी. त्यानंतर आणखी एक खेळाडू आहे नितेश वाघे, 31 बॉल 71 रन्स. त्यानंतर महेंद्र वाघे, अक्षय एलन कल्ले संघाचे 22 बॉलमध्ये 54, 4 विकेट 74 पॉइंट. परंतु त्याच्या पुढे जाऊन ज्यानं 27 बॉलमध्ये 74 धावा आणि त्यानंतर 1 विकेट एक्स्ट्रा आणि त्यानंतर तब्बल 79 पॉइंट्सनं बॅट्समनच्या रेसमध्ये अव्वल राहिलाय, ते नाव आहे, टीम नेम एनी गेज? दर्शन 11 कल्ले टीमचा खेळाडू योगेश पारधी. ही सायकल आम्हाला दिलेली आहे ती आमची कलम गुरंग आणि सोनू गुरंग यांच्या माध्यमातून आम्हाला दिलेला आहे. आमचे नारायणदादा चौधरी यांच्या शुभास्ते आपण देतो हे नामांकन. गेले 2 दिवस योगेशनं सुद्धा या स्टेजवर खूप मेहनत घेतली आणि आज मात्र त्याला मिळालंय हे उत्कृष्ट फलंदाज. योगेश काय म्हणाल? आज बरसत होता, मैदानाच्या आतमध्ये पूर्णपणे ताकद आपण लावली होती, काय सांगाल आज एकंदरीत?
जो कॅप्टननी माझ्यावर भरोसा दाखवला, मग त्याच्याच भरोशावर भरोसा ठेवून मी माझा प्रयत्न केला प्रत्येक मॅच खेळण्याचा आणि ते प्रयत्नाला मी सार्थक करतो. त्यानंतर एक सामना गमवावा लागला अगदी शेवटच्या कुशल मुवमेंटला, काय सांगाल कुठं थोडंसं कमी पडलात? हारजीत असतेच, कारण आम्ही सामना जिंकलो किंवा हारो ते डिपेंड नव्हतं, मात्र आमचा एक कुठला तरी नंबर आला त्याच्यासाठी आम्हाला. नक्कीच अगदी मन प्रसन्न उत्तर पाहायला मिळालं. हे होते आमचे योगेश आणि ठरलेत उत्कृष्ट फलंदाज. चला आपण जाऊया पंचम क्रमांक. 5वा क्रमांक, रोख रक्कम असेल 20,000. रोख रक्कम 20,000 असेल आणि या 20,000 रोख रकमेचा मानकरी ठरलेला संघ तुम्हाला पाहायला मिळतोय. चला रोख रक्कम 20 आणि चला आपण आमची कमिटी आहे आणि त्यांच्या शुभास्ते पारितोषिक देऊया आपण. रोख रक्कम 20,000 आणि या चमचमती ट्रॉफी, ज्या ट्रॉफीज आम्हाला दिलेत ते विद्यमान सरपंच मंगेश दादा शेलार करंजडे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून आम्हाला दिले गेलेले ट्रॉफीज आहेत. आणि मग संघ आहे सार्थक दक्ष रियांश 11 दामोले संघ. चला या टीम या चला सर्वांनी या. संघाचे संघ मालक, त्यानंतर दामोले संघ आणि दिलं जाईल त्यांना हे पंचम क्रमांक. रोख रक्कम 20,000. चला आपण 5व्या क्रमांकाचा इथे पारितोषिक दिलं जात आहे. उत्कृष्ट ट्रॉफी आणि 20,000 रोख रकमेचं हे पारितोषिक. एकदा जोरदार टाळ्या दामोली टीमसाठी. काल दामोली टीमनं काय खेळ केला होता, अप्रतिम खेळ. कॉंग्रॅच्युलेशन टीम आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप सारे शुभेच्छा तुम्हाला. त्यानंतर चतुर्थ क्रमांक, रोख रक्कम 20,000. चला कर्णधार थांबा, कर्णधार या. चला या. यश बोलणार. यश समालोचक म्हटल्यानंतर तू बोलायला कधी मागे पुढे बघणार नाही. यश काय म्हणशील, 4थ्या क्रमांकावर थांबावं लागतंय, काय म्हणाल आपण? एकंदरीत थोडासा प्रवास थांबला गेला, मागे राहावं लागलं, काय सांगाल? तर नक्कीच इथपर्यंत पोचलोच, तेच आमच्यासाठी भरपूर काय आहे. थोडंसं प्रयत्न कमी पडले, कारण धावा खरं तर जास्त होत्या आणि त्या धाव्याचा पाठलाग सुद्धा झाला होता. मात्र मिसअंडरस्टँडिंगमध्ये थोडीशी गडबड झाली आणि 4थ्या क्रमांकाचं मात्र इथून मानकरी ठरलोय. नक्कीच. आणि एकंदरीत बघा, मागाशी आयोजकांनी आम्हाला सांगितली ते सुद्धा आपण केली, अनाउन्समेंट केली, बरोबर आहे का? आयोजनाबद्दल आपण सांगितलं. एकंदरीत एक ॲज अ समालोचक म्हणून तुम्हाला काय वाटतंय, काय केलं पाहिजे, काय घडलं पाहिजे आणि पुढच्या वर्षीसाठी आयोजनाचं स्वरूप कसं असलं पाहिजे, काय सांगाल आपण? काय नाही, या चांगलं आयोजन खरं तर पाहायला मिळतंय. इथून आदिवासी पनवेल प्रीमियर लीगमध्ये पहिल्यामध्ये सुद्धा भरपूर चांगलं आयोजन पाहायला मिळालं होतं आणि दुसऱ्यामध्ये पाहायला गेलं तर नक्कीच मॅन ऑफ द सिरीजमध्ये खरं तर
दुचाकी इथून पाहायला मिळते आणि तेवढंच चांगलं आयोजन दुसऱ्या पर्वामध्ये सुद्धा पाहायला मिळालं आणि तिसऱ्यामध्ये सुद्धा थोडंसं चेंजेस करतील असं इथून नक्कीच मी माझी सुद्धा इच्छा आहे की थोडंसं चेंजेस व्हायला हवं आणि नक्कीच मी इथं थांबतोय. एक शेवटचा प्रश्न की आता आपल्या आयोजकांनी सांगितलं की स्पर्धा कुणाला घ्यायची असेल हातामध्ये तर तुम्ही करू शकता. एकंदरीत या प्रश्नावर जो प्रश्न केलाय किंवा जे सांगितलं त्याच्यावर आपण काय सांगाल? काय वाटतंय, या आयोजकांनी स्पर्धा करावी की अजून कुणाच्या हातामध्ये ही स्पर्धा जावी? काय वाटतं आपणाला? तर नक्कीच अजूनपर्यंत दुसऱ्या पर्वामध्ये खरं तर चांगले आयोजन पाहायला मिळालं आणि माझी स्वतःची इच्छा आहे की ह्याच कमिटीने खरं तर आयोजन करावं आणि ते करत राहावं. हीच खरं तर आमच्या खेळाडूसाठी एक मेजवानी आहे आणि नक्कीच मला इथे बोलण्याची संधी दिली. मी कमिटीच्या वतीने आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय आदिवासी. येस, थँक्यू. हे होते आमचे यश. खूप चांगलं मत त्यांनी मांडलंय. चला, पुढचं पारितोषिक असेल क्रमांक 3 आणि रोख रक्कम आहे तृतीय क्रमांकाची 25,000 रुपये. रोख रक्कम 25,000 आणि मग चमचमती ट्रॉफी हे सुद्धा दिले जाईल. देण्यासाठी आपण विनंती करूया. चला या आमची कमिटी, या कमिटीला विनंती, आपण हे पारितोषिक द्यायचं आहे. नाव आहे ज्या टीमला पहिल्या लकी ड्रॉ मध्ये चिठ्ठी मिळाली त्यानंतर सुपर 3 मध्ये प्रवास थांबावा लागला. आराध्य 11 कोळके पळसपे टीम आणि संघ ठरलाय या स्पर्धेचा तृतीय क्रमांक. चला या एकदा जोरदार टाळ्या. या चला, हिरामन अँड कंपनी तुम्हाला पाहायला मिळेल. शंकरचे फटके सुद्धा काय अप्रतिम होते. जोरदार फटके. हे शंकर बोलेल ना, शंकर बोलणार, बोलावंच लागेल आज. नाही बोलणार तो, बोलेल बोलेल बोलेल. राजेश तू बोलशील? राकेश, ओके राकेश बोलतील. चला चला राकेश बोलतील, संघ मालक आहेत. तृतीय क्रमांक दिला जातोय. तृतीय क्रमांक आपण देऊया. आराध्य पळसपे कोळके टीम ठरलाय तृतीय क्रमांक. एकदा जोरदार टाळ्या. वेल प्लेड, खूप साऱ्या शुभेच्छा. राकेश रायजन, राकेश काय म्हणाल आपण एकंदरीत आमच्या या सर्व आयोजकांसाठी, आयोजकांबद्दल काय सांगाल? कारण मी खरंच सांगतो, आयोजन करणं सोपं काम नाहीये. वन डे शो जर असेल ना, वन डे शो, त्यासाठी 8 टीम 12 टीम सुद्धा गोळा करणं खूप कठीण काम असतं. वन डे शोला किती मेहनत घ्यावी लागते. हे तर 6 दिवसाचा सोहळा, म्हणजे मी म्हणेन ना आदिवासी समाजाची जत्रा एक प्रकार. आणि अगदी मग काय म्हणाल एकंदरीत आमच्या कमिटीसाठी काय सांगाल? आयोजन तर खूप चांगलं आहे. पुढच्या वर्षी पण असंच आयोजन करायला पाहिजे आपण. आणि मग एकंदरीत जर विचार केला, आयोजकांनी पहिल्या दिवसापासून सांगितलं की बऱ्याचशा गोष्टी घडतायत, आम्हाला ट्रोल केलं जात आहे, बोललं जात आहे. यासाठी जे नवीन खेळाडू येणार आहेत, कारण जर स्पर्धा थांबली तर तुमचे नवीन खेळाडू जे येणार आहेत त्यांना खेळायला मिळणार नाही. त्यांना आतमध्ये इकडे ग्रामीण टेनिस क्रिकेटला म्हणा, आदिवासी समाजाची लीग असेल त्यामध्ये खेळता येणार नाही. मग एकंदरीत आपण एक जर विचार केला तर या गोष्टीवर आपली काय काय मत आहे आपलं? हा कदाचित सगळे लक्ष द्यायला पाहिजे आणि सगळे लक्ष द्यायला पाहिजे. जो तो चला राकेश. शंकर या. शंकर, हाच प्रश्न तुम्हाला आहे. एकंदरीत 2 वर्ष झाली या लीगला, बरोबर आहे? पुढच्या वर्षी 3रं वर्ष आहे. आयोजकांनी इथून सांगितलं कुणाला जर आयोजन करायचं असेल तर करू शकता. काय सांगाल आपण, काय वाटतं आपल्याला की पुढच्या वर्षी काय झालं पाहिजे, नक्की काय व्हावी अशी आपली इच्छा आहे? माझी तर इच्छा एवढीच आहे की रामदादा कृष्णादादा खूप सुंदर आयोजन करतात, तर आपण पुढच्या वर्षीही त्यांनाच सपोर्ट करू
आणि त्यांनाच आयोजन करण्याचा आपण अशी विनंती करू. अजून एक कोणाला क्रिशचा गाणं ऐकायचं आहे का? एकदा जोर दाटल्या नांदगावचा शंकर. चला त्यानंतर देऊया आपण द्वितीय क्रमांक. चला द्वितीय क्रमांक रोख रक्कम 40,000 आणि भव्य दिव्य अशी ट्रॉफी देण्यासाठी विनंती करूया. सनी किल्लारी आणि रोशन किल्लारी या. द्वितीय क्रमांक रोख रक्कम 40,000 दर्शन 11 कल्ले संघ ठरला या स्पर्धेमधील दुसऱ्या वर्षामधील रनर अप संघ. गिरीश का सुनने का गाना. रनर अप मध्ये संघ त्याचा पाहायला मिळाला. 40,000 रोख रक्कम, उत्कृष्ट ट्रॉफी. आज ज्या ज्या गावामध्ये ट्रॉफी जाईल तिथे जल्लोष पाहायला मिळेल आणि जिथे बाईक जाईल तिथे तर मग नक्कीच जोरात अगदी शांतता, संयम आणि बरोबर कार्यक्रम. चला विजय, विजय या, विजय ये विजय. कसं आहे माहिती आहे का, आता तुम्ही ग्रामीण टेनिस क्रिकेट सुद्धा खेळता, आपल्या गावासाठी आपल्या संघासाठी खेळत असता आणि अशा परिस्थितीमध्ये तुमचं बोलणं खूप महत्त्वाचं आहे. कारण जर तुम्ही बोललात नाही ना कुणी, तुम्ही जर बोलला नाहीत ना तरी स्पर्धा कुठेतरी थांबेल. हे लक्षात घ्या. आयोजकांच्या भावना तुम्ही लक्षात घ्या. बाकी आम्हाला काहीच सांगायचं नाहीये, कारण आयोजक जे आम्हाला सांगतात ते आम्ही पोचवतोय. चला काय म्हणाल एकंदरीत मेगा फायनल, छोटा भाऊ मोठा भाऊ असं चित्र पाहिलं आपण. 12 बॉलमध्ये 43 धावा, फारसं आव्हान जास्त होतं. भरपूर मोठा होता आव्हान. थोडा आम्हाला बॉलिंगमध्ये चेंजेस करत होता, कारण रोजची प्रॅक्टिस आमची समोरासमोर आहे. नक्कीच. आणि एकंदरीत अजय बद्दल काय सांगशील? आता आहे तो आमचा कारण पोलाडच आहे, त्याचा काय गेम आहे त्याचा तो केला. काय क्रिकेटमध्ये बंधू भाऊ काय नाही, गेम तो गेम केलाचा. खूप चांगलं उत्तर दिले बघा. क्रिकेट क्रिकेटच्या जागी, बंधू बंधूच्या जागी, मित्र मित्रेच्या जागी. आणि क्रिकेटमध्ये ज्या संघाने मला घेतलंय, ज्या संघा मालकानं माझ्यावर विश्वास दाखवलाय ते मी केलंय, हे इथे विजयने सांगितलंय. विजय काय सांगशील एकंदरीत? आता विचार केला 2 वर्ष पूर्ण होत आहेत, पुढच्या वर्षी 3रं वर्ष असेल, आयोजकांनी बऱ्याचशा गोष्टी पोहोचवल्या आपल्यापर्यंत. एकंदरीत मी विचारण्यापेक्षा तू काय सांगशील, तुला काय वाटतंय? आयोजन भारी आहे. गेल्या पुढच्या याला पण हीच कमिटीने सांभाळलं पाहिजे आयोजन. गिरीश का सुनने का गाना. चला यस, धन्यवाद. आमच्या विजयचं सुद्धा उत्तर मिळालंय. त्यानंतर देऊया आपण मालिकावीर. ज्यानं मालिकावीर बाईक आज बऱ्याचशा ठिकाणी, मी सांगेन, कॅमेरा इकडे करा, अगदी 50 पेक्षा जास्त बाईक आजपर्यंत ज्या दानशूर दात्यानं दिलेत. खूप साऱ्या टुर्नामेंट. शिवसेनेचे पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभेचे दमदार नेतृत्व आपण पाहताय, महेंद्र शेठ दलवी यांचे मानसपुत्र्या. आणि त्यानंतर शिवसेनेचे शिंदे साहेबांचे अगदी जवळचे, खूप निकटवर्तीय ते आमचे रुपेशभाई ठोंबरे बिंदास यांच्यासाठी एकदा जोर दाटल्या, ज्यांनी ही आम्हाला बाईक पुरस्कृत केले, मालिकावीर. परंतु बाईक देण्याआधी बघा, ज्या खेळाडूला ती मिळेल त्यानंतर तो संघ मालक किंवा कर्णधार तुमच्या रकमेचे 16,000 हे मायनस तुम्ही नावावर कराल तेव्हा ते रिफंड तुम्हाला होतील. तुम्ही आयोजकांशी संपर्क साधा, हे लक्षात घ्या. बघा, तब्बल या स्पर्धेमध्ये
23 बॉलचा खेळ केलाय. 23 बॉलमध्ये 74 धावा, 4 विकेट, 94 पॉइंट, 94 पॉइंटनी अव्वल स्थानी राहिलाय. आणि ते नाव आहे पुन्हा एकदा वन मोर मिस्टर APPL. नाव आहे कोण? इकडे कोण? जन नाव आहे, खेळाडूचं नाव आहे 74 धावा, 4 विकेट, 94 पॉइंटनी अव्वल स्थानी. एक मॅच मध्ये 50+ धावा, 66 अर्धशतक ज्याच्या नावावर राहिलं. वन्स मोर गेल्या वर्षी सुद्धा मालिकावीर, रेफ्रिजरेटर आणि यंदाच्या वर्षामध्ये बाईक क्रमांक 2 अजय नाईक. मिस्टर अजय नाईक, मॅन फ्रॉम खांदा. चला मान्यवरांना विनंती करतो, चला चला. मालिकावीर, मॅन ऑफ द सिरीज. आज ग्रामीण टेनिस क्रिकेटनं खूप काही दिलंय. आज आपल्या समाजातील एखादा खेळाडू एका सीझन मध्ये, अजून सीझन संपला सुद्धा नाहीये, सुरुवात आहे. आणि या सुरुवातीला 2 महिन्यामध्ये जर 2 बाईक मिळवतोय, आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट. एकदा जोरदार टाळ्या अजयसाठी. अजय, काय म्हणाल, कसं वाटतंय बाईक क्रमांक 2? मिस्टर APPL, काय म्हणाल, काय भावना आहेत या बाईकवर बसल्यानंतर? रुपेश दादांनी दिलेली बाईक आणि आता जी मागे बाईक मिळाली ती सुद्धा नितलजच्या मैदानावर. आजी आदिवासी प्रीमियर लीग करंजडे स्वर्गीय दिबा पाटील क्रीडा नगरीमध्ये बाईक मिळतीये. काय सांगाल, काय वाटतंय, काय भावना आहेत आपल्या? छान वाटतंय, परंतु असं वाटत होतं सुपर 5 मध्ये कुठेतरी सामना फसतोय की काय, थोडंसं वाटलं होतं. परंतु मास्टर माइंड गेम प्लॅनिंग तू करत असतो. आणि ती रणनीती काय होती तुझी? विश्वास ठेवलाय माझ्यावर. आणि त्यानंतर आता या मेगा फायनलमध्ये 12 मध्ये 43 धावा टीमसाठी टोटल धावा आपण पाहिल्या. एकंदरीत इतके मोठे फटके मारतो, नक्की पॉवर काय? पॉवर आपला गावठी. नक्कीच. आणि एक अंतिम प्रश्न बऱ्याच जणांना पण विचारलं, सर्वांना. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग वर्ष 2, यंदाचं हे सीझन इथं संपतंय आदिवासी प्रीमियर लीगचं. पुढच्या वर्षी 3ऱ्या वर्षामध्ये ही स्पर्धा जाणार आहे. मग काय सांगशील, तुला काय वाटतंय, कसं झालं पाहिजे, काय झालं पाहिजे? आणि कमिटीबद्दल काय सांगशील, काय तुला वाटतंय ते तू बोलू शकतोस. गेल्या वर्षीपेक्षा यंदा जरा चांगला आहे. आणि आयोजनाबद्दल पुढच्या वर्षीचं काय तुला वाटतं, काय केलं पाहिजे आमच्या कमिटीनं, किंवा जे कमिटीने सांगितलं की कोणीही आयोजन करणार असेल तर आम्हाला कळवा, काय सांगशील तू? आयोजन खूप छान होता, पण एवढी मेहनत कोण करू शकत नाही. भाऊक झालाय तो, भाऊक झालाय. आणि अगदी आज बाईक मिळाली आहे, बरोबर आहे. आज तुझा भाऊ सुद्धा तुझ्या ऑपोजिट होता, परंतु त्याने उत्तर समर्पक दिलं, खूप चांगलं उत्तर दिलं. ज्या संघानं मला घेतलंय त्या संघासाठी खेळणं हे माझं काम आहे, ते त्यांनी केलं, तुझं तू काम केलं. बाईक आज मिळाली आहे. आज घरी काय वातावरण असेल, गावात काय वातावरण असेल, जी टीम
ज्या टीममध्ये तू खेळतो खांदा गावाच्या, कारण बरेच जण मला ओळखतात, मी त्यांच्याशी अगदी चांगला जोडून आहे. काय सांगशील, काय आज भावना असतील त्या गावामध्ये आणि पूर्ण टीममध्ये आणि घरामध्ये काय असेल? घरामध्ये आमचे घरातलेच आहेत सगळे, आता काय नाही. आज बाईक मिळाली आहे, सर्वात जास्त आनंद कुणाला होत असेल? तुला बाईक मिळाल्यानंतर दुसरी बाईक. खूप चांगलं उत्तर, कारण स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. कारण आपण जर विचार केला ना, आज 9 महिने पोटामध्ये वाढवते, त्यानंतर पुढचं संगोपन, बालपण या साऱ्या गोष्टी केल्या जात आहेत. आईशिवाय वडिलांशिवाय काहीच नाही आहे. चला यस, जाऊया आपण अगदी इथून. मात्र जर विचार केला आपण तर मॅन ऑफ द मॅच हे होते मिस्टर APPL 2025 पर्व 2 मधील मॅन ऑफ द सिरीज, आणि ते नाव आहे बघा, आपण पाहू शकाल, मिस्टर अजय नाईक, मॅन फ्रॉम खांदा. सासू सुनेची आणि आयटम कुणाची? त्यानंतर चॅम्पियन इज द चॅम्पियन, चॅम्पियन इज द चॅम्पियन. आदिवासी पनवेल प्रीमियर लीग वर्ष 2 चा चॅम्पियन ठरलेला संघ, विजेता संघ आहे, आणि तो संघ मात्र प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघ. चला या संघ मालक आणि कर्णधार टीम सर्व मेंबर या. आज अजय नाईकचा वाढदिवस आहे. पळसपे गावचा हा खेळाडू, त्याचं सेलिब्रेशन सुद्धा आपण इथे करूया. चॅम्पियन इज द चॅम्पियन, प्रिया 11 गावदेवी सुकापूर संघ ठरलाय या स्पर्धेमधील चॅम्पियन संघ. सलग दुसऱ्या वर्षी पर्व 2 पर्व 1 मध्ये हा संघ ठरलेला चॅम्पियन, पुन्हा एकदा तोच संघ ठरतोय या स्पर्धेचा चॅम्पियन संघ. चला चॅम्पियन गाणी लावा. चॅम्पियन इज द चॅम्पियन, आणि अजयचा बर्थडे सुद्धा सेलिब्रेट करूया. चला लगेच. गिरीश का सुनने का गाना. प्रकाश बागे शेवटची बाईट, फायनल शेवटची. चला शेवटची बाईट देऊया आपण. प्रकाश, काय म्हणशील? दुसऱ्यांदा चॅम्पियन, गेल्या वर्षी कुंडेवालच्या मैदानावर, आता करंजाड्याच्या मैदानावर, आणि ते सुद्धा स्वर्गीय दिवंगत दिबा पाटील साहेबांच्या क्रीडा नगरीमध्ये. प्रश्न काही कठीण नाही आहेत. काय सांगशील, काय वाटतंय? चॅम्पियन झाला दुसऱ्यांदा, काय वाटतं आपणाला? खरंच खूप आनंद होतोय, दुसऱ्यांदा चॅम्पियन झालोय, आणि अजय नाईक सारखा चांगला कडक खेळाडू असल्यामुळे आम्हाला काही टेन्शन नव्हता टीममध्ये. खरंच खूप आनंद होतोय, आणि आयोजन पण खूप चांगलं आहे. गेल्या वर्षी पण आयोजन खूप चांगलं होतं, आणि त्याच्याहून जास्त आज
यावर्षी आयोजन खूप सुंदर आहे आणि पुढच्या वर्षी याच्याहून जास्त सुंदर होईल असं मला वाटतं. नक्कीच. आणि मग विचार जर केला, अजयला बाईक मिळाली, दुसऱ्यांदा ही बाईक आणि याच स्पर्धेमध्ये दुसऱ्यांदा मालिकावीर, काय सांगशील तू? खरंच अजयची खूप मेहनत आहे याच्यामध्ये आणि गेल्या महिन्यात पण नितलज गावामध्ये त्याला बाईक भेटली आणि आत्ता पण त्याला बाईक भेटली. मला खूप आनंद होतो आणि माझ्या पूर्ण टीमला आनंद भरपूर होतोय. आणि शेवटचा प्रश्न असेल या आदिवासी पनवेल प्रीमियर लीग, कारण आम्ही सुद्धा थांबणार आहोत. आयोजकांनी आयोजन केलं, जे त्यांच्या पर्यंत आलं त्यांनी ते सांगितलं. पुढच्या वर्षीसाठी तुला काय वाटतं, त्यांनी काय केलं पाहिजे, किंवा जे कमेंट करतायत त्यांच्यासाठी काय सांगशील? कमेंट करणारे त्यांना काय काम नाही, ते करतीलच. आयोजन गेल्या वर्षी पण चांगला होता, या वर्षीही चांगला आहे आणि पुढच्या वर्षी पण चांगला होईल. नक्कीच. हे होते आमची प्रकाश यांच्या माध्यमातून खूप चांगली बाईट. परंतु पुन्हा एकदा बघा, आम्हाला या स्पर्धेसाठी ज्या 3 सायकल दिल्या होत्या, तेजसजी म्हात्रे असतील, बामण डोंगरी, त्यानंतर कलम गुरंग, सोनू गुरंग, करंजाडे, सुभाषजी नाईक असतील, ग्रामपंचायत सरपंच आपण पाहिले तर खानावले, त्यानंतर प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ आणि पंचम क्रमांकाच्या ट्रॉफीज दिल्या विद्यमान सरपंच करंजाडे मंगेश दत्त शेलार. आणि जी मोठं पारितोषिक मालिकावीर बाईक आम्हाला ज्यांनी दिली ते आमचे रुपेशजी ठोंबरे बिंदास्त, शिवसेना पनवेल तालुका प्रमुख, पनवेल विधानसभा. त्यानंतर या स्पर्धेला आम्हाला वस्तुरूपी असेल, देणगी स्वरूपामध्ये असेल, आर्थिक सहाय्य असेल, वेळेच्या नुसार असेल, ज्या प्रत्येकानं आम्हाला सहकार्य केलं, कमिटीला सहकार्य केलं आहे, त्या प्रत्येक मान्यवराचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो आहे. चुकून जर कुणाचा सन्मान, जर नाव घ्यायचं राहिलं असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो आयोजकांच्या वतीनं. आणि आदिवासी पनवेल प्रीमियर लीग या स्पर्धेचा दुसरा वर्ष आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली. आमच्यावर खूप सारं प्रेम गेल्या वर्षी यंदासुद्धा पाहायला मिळत आहे. या सर्व कमिटीला मी धन्यवाद देतो मनापासून. आणि ही स्पर्धा दुसऱ्या वर्षामधली इथेच संपली असं आपण जाहीर करूया. यस, धन्यवाद. जय हिंद.